आणि यानंतर आपण विधिमंडळ परिसरामध्ये जातोय। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधी पक्षांचं आंदोलन सुरू आहे। सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत कराव्यात या विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी आणि भरती प्रक्रियेतल्या घोटाळ्यासंदर्भात विरोधकांनी आपला आवाज तीव्र केलेला आहे। तलाठी भरतीची एसआयटी चौकशी करावी ही सुद्धा एक प्रमुख मागणी। परीक्षार्थी त्रस्त आणि सरकार मस्त या आशयाचे फलक घेऊन आज विधान परिषदेच्या विधान भवनाच्या पायऱ्यावरती विरोधक आंदोलन करतात। गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातल्या विविध परीक्षांमधले घोटाळे समोर आलेत। पेपर फुटीचे प्रकार वाढलेले आहेत, गैरप्रकार समोर आलेत। या सगळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी प्रमुख मागणी विरोधकांची आहे। राज्यातल्या सगळ्या परीक्षा एमपीएससी मार्फत घेतल्या जाव्यात आणि तलाठी भरती प्रक्रियेची एसआयटी चौकशी करावी या मागणीसाठी विरोधक आक्रमक होत पायऱ्यांवरती आंदोलन करतात। विधान परिषदेचे सगळे आमदार आहेत। अंबादास दानवे त्यांचं नेतृत्व करतात। सतेज पाटील, सचिन अहिर, विलास पोतनीस हे सर्वजण जोरदार घोषणाबाजी करतात। काल शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांनी आंदोलन केलेलं होतं आणि आज राज्यातल्या परीक्षांच्या मुद्द्यांवरनं विरोधक आक्रमक झालेत। सुशांत सावंत आपल्याला अधिक माहिती देतील। सुशांत, नक्कीच ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर राज्यात अनेक ठिकाणी पेपर फुटीच्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत आणि त्यावरून कुठेतरी आता विरोधक आक्रमक दिसत आहेत। विरोधकांनी इथे पायऱ्यांवर जे आहे ते आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आपण जर बघितलं असेल तर पेपर फुटीची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी जी आहे ते विरोधक आता करू लागलेले आहेत। आणि आपण जर पाहिलं असेल तर काल शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होते आणि आज पेपर फुटीची प्रकरणं घडतात त्या मुद्द्यावर कुठेतरी विरोधक आक्रमक दिसत आहेत। धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।